मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात उद्या सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे। पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि रायगड तसंच रत्नागिरीला उद्या ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे। गेले 2 दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि पुढचे 2 ते 3 दिवस सुद्धा मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अलर्ट देण्यात आला आहे। कुठे कुठे रेड अलर्ट आहे आपण पाहूयात। पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ठाण्यात सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगडमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। याशिवाय रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्गात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पूर्ण कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर इकडे मुंबईत सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो। या सगळ्याचा परिणाम मुंबईतल्या रेल्वे वाहतुकीवर आणि रस्ते वाहतुकीवर दिसतोय। पुढचे 3 दिवस म्हणजे शनिवारपर्यंत मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत सकाळपासून पाऊस जोरदार कोसळतोय। शनिवारपर्यंत मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या बहुतांश भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईत कालपासूनच पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरू आहे आणि आज देखील मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे। हवामान विभागाने जो अंदाज दिला आहे त्या अंदाजानुसार शनिवारपर्यंत मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। केवळ मुंबई नाही तर ठाणे, रायगड आणि पालघरला तर रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। केवळ दक्षिण मुंबई नाही तर मुंबई उपनगरामध्ये देखील पावसाची हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्याचा परिणाम म्हणजे की जी रेल्वे वाहतूक आहे ती 10 ते 15 मिनिटं तिन्ही मार्गांवर उशिराने धावत आहे। त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी ट्रॅफिकची समस्या देखील जाणवत आहे नागरिकांना। आणि या सगळ्यातून एक आनंदाची आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे की जे धरण क्षेत्र आहे त्या धरण क्षेत्रामध्ये देखील पाऊस पडतोय आणि त्यामुळे पाण्याचा साठा हळूहळू वाढत आहे। त्यामुळे मुंबईकरांवर जे भीषण पाणी संकट घोंगावत होतं ते आता लांब होतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।